मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आर्थिक परिषदेत सहभागी। राज्यात प्रकल्प आणण्यासंदर्भात मर्सिडीज बेंचच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। आज WEFच्या व्यासपीठावर करार केला जाण्याची शक्यता। दावोसमध्ये चिमुकल्यानं अधोरेखित केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं "मी पुन्हा येईन" हे वाक्य। फडणवीसांनी शेअर केला व्हिडिओ। एवढी वर्ष काम केल्यानंतर काहीतरी अपेक्षा असतातच, पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। रायगडचे आमचे 3 आमदार असल्यानं एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्री पदाची मागणी केली होती। गुलाबराव पाटलांची माहिती। देवेंद्र फडणवीस परत आल्यावर यावर नक्की तोडगा निघेल, गुलाबरावांनी व्यक्त केला विश्वास। 26 जानेवारीला रायगडमध्ये आदिती तटकरेंच्या हस्ते तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण होणार। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा वाद मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतरच सुटण्याची शक्यता। रायगडमध्ये भाजपचा पालकमंत्री झाला तरी चालेल, पण राष्ट्रवादीचा नको, पालकमंत्री पदाबाबत महेंद्र थोरवेंचं वक्तव्य। आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण आदिती तटकरेंना स्वीकारणार नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादावरून शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया। सध्या गेम करण्याचं प्रमाण खूप वाढलंय। मुख्यमंत्री पदापासून ते पालकमंत्री पदापर्यंत गेम करण्याचा प्रयत्न होतोय। एक दिवस कोणाचा तरी मोठा गेम होणार, संजय राऊतांचं वक्तव्य। गडचिरोली 2 नाही तर 3 पालकमंत्री द्या, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि महाराष्ट्र दिनी तिन्ही वेगवेगळे पालकमंत्री ध्वजारोहण करतील। 2 पालकमंत्री दिल्यावरून वडेट्टीवारांचा खोचक टोला। पालकमंत्री पदासाठी हावरटपणा सुरू, आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। तर जाळपोळ करून पालकमंत्रीपद मिळत असेल तर चुकीचं, रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदावरून आदित्य ठाकरेंचा टोला। मेळावे घ्यायचे तर घ्या, मात्र आमच्या नादाला लागायचं नाही। आमच्यातला शिवसैनिक जिवंत पालकमंत्री कसा असतो जिल्ह्याला दाखवून देतो, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप, राहुल शेवाळेंचं भाकीत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात, शेवाळेंचा दावा। सत्तेत डाकू बसलेत, चोरी आणि डाका टाकण्याची यांची मानसिकता। राहुल शेवाळेंच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली। महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक, तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित राहणार। महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजून कोणतीच आघाडी झाली नाही, संजय राऊतांचं मोठं विधान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, घटक पक्षांसोबत चर्चा करू, जयंत पाटलांची माहिती। दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त होणार। मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या नावावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 28 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता। संकेतस्थळावर 28 जानेवारी अशी सुनावणीची तारीख म्हणून उल्लेख। गोंदिया जिल्ह्यातील 7 पंचायत समितींवर भाजपचा झेंडा तर फक्त एका ठिकाणी काँग्रेसला यश, भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष। भंडाऱ्यामध्ये पंचायत समिती निवडणुकांमध्ये 4 ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची सरशी तर 3 पंचायत समितींवर काँग्रेसचा झेंडा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दरेगावात प्रशासनासोबत बैठक। दरेगावात पर्यटन विकास आराखड्यात नेमकं काय पर्यटन असणार याबाबत घेतला आढावा। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये गोदावरी सहकारी दूध संघाच्या सौर ऊर्जा प्रकल्पासह विविध प्रकल्पांचा शुभारंभ। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत आज काँग्रेसच्या ओबीसी विभागाची बैठक। दादरच्या टिळक भवनमध्ये बैठकीचं आयोजन।
शिवसेना ठाकरे गटाच्या एकनाथ पवारांचा राजीनामा. विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा कंधार मतदारसंघाचे उमेदवार होते. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर्स काढल्यानं शिवसैनिक आक्रमक. मुंबईतील प्रतीक्षानगरमध्ये लावलेला बॅनर पालिका अधिकाऱ्यांनी काढल्यामुळे शिवसैनिक रस्त्यावर. नंदुरबारमधील दगडफेकी प्रकरणी 18 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींमध्ये 7 अल्पवयीन मुलं असल्याची माहिती. रिक्षाच्या अपघातावरून झालेल्या राड्यानंतर दगडफेक. पालकमंत्री झाल्यानंतर माणिकराव कोकाटे आज पहिल्यांदा नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर. नंदुरबार शहरात झालेल्या दगडफेकीनंतर माणिकराव कोकाटेंचा नंदुरबार दौरा. अहिल्यानगरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचा नागरी सत्कार. लेझिम पथक आणि आदिवासी नृत्यानं वेधलं सर्वांचं लक्ष. लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. सैफची प्रकृती ठीक असल्याची माहिती. बदलापूर प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदेच्या घराला फायनान्स कंपनीची नोटीस. घराचे हप्ते चुकवल्यानं नोटीस देण्यात आल्याची कंपनीची माहिती. बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार. न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टात सादर. आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद असं न्यायालयाचं मत. माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता, त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप केला गेला. अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया. अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर कुणी करायला लावला आणि कुणाला वाचवण्यासाठी करायला लावला, अनिल देशमुखांचा सवाल. मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर. हा एन्काउंटर नाही तर हत्या. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. ठाणे पोलीस फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करत असल्याचीही टीका. अक्षय शिंदे आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्याही हत्याच. ते दोघेही जात वर्ण व्यवस्थेचे बळी. जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अक्षय शिंदेचा एन्काउंटर. संजय राऊतांचा आरोप. देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेवल्याची माहिती. या प्रकरणावर न्यायालयीन समितीनं ठपका ठेवला हे गंभीर. राऊतांची प्रतिक्रिया. अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेकच असणार. शाळा मालकाच्या काही गोष्टी अक्षय शिंदेला माहीत असतील म्हणून त्याचा एन्काउंटर केला गेला असेल. जयंत पाटलांचा दावा. बदलापूर घटनेत आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. या प्रकरणातील सगळे तथ्य पुढे आणून आरोपींवर कारवाई व्हावी अशी काँग्रेसची मागणी. नाना पटोलेंचं वक्तव्य. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर 23 तारखेला सुनावणी. कराडच्या वकिलांनी तारीख वाढवण्याची केली होती मागणी. वाल्मिक कराड प्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी कडून चौकशी. कराडची दुसरी पत्नी मंगल जाधवच्या नावे पुण्यात ऑफिससाठी 2 जागांची खरेदी. याचा व्यवहार दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीने झाल्याचा संशय. देशमुख हत्या प्रकरणातील चौकशीसाठी समिती गठीत केलेल्या समितीचं मुख्यालय बीड ऐवजी मुंबईत असणार. समितीचे अध्यक्ष ML तहालियानींच्या विनंतीनंतर मुंबईत मुख्यालय. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड विरोधात सोलापूर न्यायालयात सुनावणी पूर्ण. सुशील कराडवर गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत आज फैसला होणार. अकोल्यातल्या जन आक्रोश मोर्चात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख सहभागी. मुंडे मंत्रिपदावर राहिले तर त्याचा फायदा वाल्मिक कराडला होईल. त्यामुळे मुंडेंनी राजीनामा द्यावा. नितीन देशमुखांची मागणी. संतोष देशमुख कुटुंबियांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट. अकोल्यातील कृषीनगरमधील यशवंत भवन या निवासस्थानी देशमुख कुटुंबीय आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये चर्चा. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला वंचितकडून 5 लाखांची मदत. सूर्यवंशी कुटुंबियांनी सरकारची मदत नाकारल्यानं मदत. प्रकाश आंबेडकरांची एक्सपोस्ट करत माहिती. मस्सा चौकमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अकोल्यात जन आक्रोश मोर्चा. संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार.
मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळानं सह्याद्री अतिथीगृहावर घेतली रामदास आठवलेंची भेट. मुंबईत होणाऱ्या मोर्चाला रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा जाहीर. धाराशिवच्या भालकीत बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना. लातूरच्या किल्लारीमध्ये लिंगायत समाज आक्रमक. लातूर उमरगा महामार्गावर लिंगायत समाजाकडून घोषणाबाजी. प्रशासनाचा वचक नसल्यानं अवैध व्यवसाय वाढले. त्यावर येणाऱ्या काळात कसा वचक बसवतो ते पहा. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवण्याचाही राणेंचा इशारा. ममता बॅनर्जींची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमधून बांगलादेशीयांची घुसखोरी सुरू. मग ठाकरेंची शिवसेना घुसखोरीबद्दल ममता बॅनर्जींना का विचारत नाही, आशिष शेलारांचा सवाल. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशन हद्दीत 4 बांगलादेशी महिलांवर कारवाई. या महिला देहविक्री करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न. त्यांच्याकडे भारतीय असल्याचे पुरावे नसल्यानं चौघींनाही अटक. मंत्रालयातील विभागांप्रमाणे मुंबई महानगरपालिकेलाही 100 दिवसांचा रोडमॅप तयार करावा लागणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुंबई पालिकेला आदेश. मुंबई हरियाणात ईडीची छापेमारी. आलिशान वाहनं केली जप्त. ग्युनो मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेड विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई. 31 मे पर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटणार. अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्यानं अतिक्रमण हटवण्याचे सरकारचे आदेश. भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा. शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी. 10वीच्या हॉल तिकिटांवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख काढला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दिलगिरी व्यक्त करत निर्णय रद्द. नागपुरात शेषनगरमधील 87 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचं वाटप. 2 वर्षांनी विद्यार्थ्यांना मिळालं जात प्रमाणपत्र. माझाने बातमी दाखवताच महसूल विभागाकडून अर्जांना मान्यता. सलून व्यावसायिकांनी वाढवले सेवेचे दर. 26 जानेवारीपासून दरवाढ लागू होणार. आता कटिंगसाठी 100 तर दाढीसाठी 70 रुपये द्यावे लागणार. महिलांसाठीच्या सेवांमध्येही दरवाढ करण्याचा नाभिक संघटनेचा निर्णय. मराठवाड्यातील नव्या रेल्वे मार्गांसाठी राज्य सरकारकडून 300 कोटींचा निधी. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव आणि अहिल्यानगर, बीड, परळी या लोहमार्गांसाठी प्रत्येकी 150 कोटींचा निधी. वसई पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉककडे प्रशासनाचं दुर्लक्ष. सायंकाळच्या वेळी स्कायवॉकवर अंधार होत असल्यानं स्थानिकांकडून स्कायवॉकचा वापर होत नाही. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी 3 दिवस ब्लॉक. 22 ते 24 जानेवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार. केईएम रुग्णालयाचा शतक महोत्सवी कार्यक्रम. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या नॅश क्लिनिकचा शुभारंभ. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रमात विवेकानंद जयंती महोत्सवाचं आयोजन. आज या महोत्सवाची सांगता होणार. अहिल्यानगरच्या सैन्य प्रशिक्षण केंद्रावर सैनिकी युद्ध प्रात्यक्षिक. प्रत्यक्षात T-90 आणि T-72 अजेय हेलिकॉप्टर वायुसेनेच्या विमानांचा सहभाग. युद्धासाठी लष्कराच्या शस्त्रसज्जतेचा उपस्थितांना अनुभव. पंढरपूरमध्ये गर्दी नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर होणार. AI तंत्रज्ञान तयार करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून शासनाकडे 2 कोटींची मागणी. घरात काम करणाऱ्या महिलेनं चुकून कचऱ्यात फेकली कोल्डप्ले कॉन्सर्टची तिकीटं. प्राची सिंग या तरुणीनं पोस्ट शेअर करत सांगितली व्यथा. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजरातच्या क्विक स्टार्ट कंपनीचा 800 गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा. या प्रकरणी कंपनीच्या संचालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल. कल्याणच्या सोनारपाडा गावात पार बैलांची झुंज. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल. स्पर्धेसाठी सुमारे 8 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. मुंबईच्या ओशिवरा भागात मराठी महिलेचा परप्रांतीय कर्मचाऱ्याकडून विनयभंग. महिलेनं पोलिसांकडे मदत मागितली. याचाच राग मनात धरून पीडित महिलेला कंपनीनं कामातून काढलं. या परप्रांतीय कर्मचाऱ्याला मनसेकडून चोप.
नाशिकमध्ये 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अत्याचार करून त्याची हत्या. गंधर्व भागातील धक्कादायक घटना. अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून इमारतीच्या 6व्या मजल्यावरून मुलाला खाली फेकलं. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. 65% मंत्री गुन्हेगार प्रवृत्तीचे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? नाशिकमध्ये गतिमंद मुलावर झालेल्या अत्याचारावरून नाना पटोलेंचा घणाघात. शाळेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या एनसीसी शिक्षकावर गुन्हा दाखल. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील घटना. पालकांकडून शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी. मोटरसायकलच्या वादातून वर्ध्यात एका तरुणीला बेदम मारहाण. व्हिडिओ व्हायरल. तरुणीवर सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. पंढरपुरात 55,000 रुपयांची लाच घेताना प्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक आणि शिपायाला रंगेहात पकडलं. लाचलुचपत विभागाची कारवाई. शेतजमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी 60,000 रुपयांची लाच मागितली होती. वर्ध्याच्या सेलूमध्ये 5,000ची लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहात अटक. जमिनीची मोजणी अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी मागितली होती लाच. बनावट जीवनसाथी संकेतस्थळावरून महिला आणि पुरुषांची फसवणूक. भोजपुरी चित्रपटाच्या निर्मात्यासह अन्य 1 जण अटकेत. मुंब्रा पोलीस ठाण्यात सायबर सेल पथकाकडे महिलेनं तक्रार केली होती. नाशिकच्या पंचवटी परिसरात बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडल्यानं खळबळ. महिलेचा गळा दाबून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज. पंचवटी पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू. धुळे शहरातील चितोड रोड परिसरात 25 वर्षीय युवकाची हत्या. किरकोळ वादातून मित्रांनाच हत्या केल्याची माहिती. अंबरनाथमध्ये दुचाकीवरून जात असलेल्या महिला डॉक्टरला भरधाव कारनं उडवलं. अपघातात महिला गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. फरार कार चालकाचा पोलिसांकडून तपास सुरू. रायगडमधील रेवदंडा खाडीत डिझेल तस्करीवर कस्टम विभागाची कारवाई. सुमारे 2 कोटी रुपये किमतीचं 36 लिटर डिझेल असलेले 3 टँकर जप्त. मनसेच्या तक्रारीनंतर कस्टम विभागाची कारवाई. लातूरमध्ये एलपीजी गॅस भरताना स्कूल व्हॅनला आग लागली. आगीत 2 स्कूल व्हॅन जळून खाक. 1 जण गंभीर जखमी तर 2 किरकोळ जखमी झाले. पालघरमध्ये वीज जोडणी करताना शॉक लागल्यानं सुरक्षा रक्षकाचा मृत्यू. अवैध वीज जोडणी करत असताना हा प्रकार घडला. सोसायटीच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. सांगलीच्या विट्यातील शासकीय निवासी शाळेतील 23 मुलांना जेवणातून विषबाधा. विटा ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. गोंदियामध्ये 2019 साली दाखल गुन्ह्यातील आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. बिहार पोलिसांच्या मदतीनं नेपाळच्या दुर्गम भागातून आरोपीला शोधून काढलं. चंद्रपूरच्या पांगडी जंगलात वाघाचा मृत्यू. मृतक वाघ अंदाजे 2 वर्षांचा नर. वन विभागाकडून पंचनामा. कुत्र्यांच्या शिकारीच्या प्रयत्नात बिबट्याचा विहिरीत बुडून मृत्यू. भंडाऱ्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील तेलपेंढरी शेतशिवारातील ही घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.